हे प्रकरण न्यायालयात आहे. मुंबई उच्च न्यायालय त्याच्यावर सुनावणी करत आहे. सर्व बाजू आपापला पक्ष मांडतायत. जे पक्षकार आहेत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे आणि स्वाभाविकतः पीओपीचे मूर्तिकार यांनी आपली भूमिका मांडली आहे. सरकारची भूमिका सरकारने न्यायालयासमोर ठेवली आहे आणि सरकारची भूमिका स्वयंस्पष्ट आहे. पर्यावरणपूरकच, पर्यावरणाला ऱ्हास होईल अशा कुठल्याही गोष्टीचा उपयोग न करता आणि जलप्रदूषण न करता आपल्याला सण साजरा करायचा आहे. माननीय पंतप्रधानांनी अशा पद्धतीच्या आपल्या पूर्ण देशासमोर भूमिका त्या ठिकाणी मांडली आहे. आवाहन केलं आहे. राज्य सरकार त्या आव्हानाचा योग्य पद्धतीने कार्यवाहीच करेल. बरोबरीने पीओपी मूर्तिकारांचं जे म्हणणं आहे त्या विषयावर शास्त्रीय वैज्ञानिक पद्धतीचा अभ्यास आणि जलप्रदूषण न होणं या पद्धतीच्या भूमिकेवर सुद्धा राज्य सरकार विचार करते आणि त्यामुळे रोजगारही टिकावा, प्रथा परंपरावर राहावी आणि पर्यावरणपूरक सण साजरा करावा हीच भूमिका राज्य सरकारची आहे आणि न्यायालयासमोर तशी ती मांडलेली आहे. सर, गुंगी गुंडिया या शब्दावरून राज्यामध्ये राजकारण सध्या फार पेटलेलं आहे. सपकाळ मात्र आपल्या शब्दावर ठाम आहे, जेव्हा की सत्ताधाऱ्यांकडून आणि सर्वांकडून काँग्रेस आणि त्यांचे अध्यक्ष काय भूमिका घेतात त्यांना लखलाभ लागो, पण अशा पद्धतीच्या शब्दांनी, वाक्यरचनेने आम्हाला वेदना झाल्या आहेत, दुःख झालं आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातील माता भगिनींना या पद्धतीच्या शब्दाचा आणि अशा पद्धतीच्या टोमण्यांचा वेदनादायी स्वरूपातला विचार महाराष्ट्रातल्या माता भगिनींच्या मनात आहे. सर, मुंबईच्या महापौरांच्या बंगल्यावर पुन्हा निधी खर्च केला जाणार आहे. त्यावरून आदित्य ठाकरेंनी ट्विट केलं, लहरीप्रमाणे पैसा आहे. आदित्य ठाकरेंना बोलण्याचा अधिकारच काय? आदित्य ठाकरेंनी त्यांच्या मातोश्रीच्या आजूबाजूला सुद्धा MMRDAच्या फंडातून पुलाखाली केलेल्या सुशोभीकरणात किती रुपये केले हे सांगावेत. आदित्य ठाकरे यांनी आमचा ओरिजिनल जुना महापौर बंगला या बाबतीतली भूमिका काय घेतली हे सांगावे. आदित्य ठाकरेंना यावर बोलण्याचं अधिष्ठान नाही. पहिलं त्यांनी त्यांच्या गिरेबांमध्ये झाकावं आणि मग दुसऱ्यांना प्रश्न विचारावे. मुंबईच्या महापौरांच्या बंगल्याच्या दुसऱ्या टप्प्यातल्या कामातली यादी वाचली तर लक्षात येईल. बऱ्याच अंशी कामं ही पायाभूत सुविधेची आहे, जनतेला आवश्यक असलेली आहेत, लोकांना भेटण्यासाठीचे स्थान निर्माण करणारी आहेत. त्या ठिकाणी पिण्याचं पाणी आणि समुद्राचं कडे जाणारं आपण ज्याला म्हणू सिवर याला पायवाटा करणारी आहेत आणि त्यामुळे यात कुठल्याही पद्धतीच्या भूमिकेवर चर्चा करायची असेल तर सभागृह आहे. अजितदादांना पद्मभूषण पुरस्कार द्यावा यासाठी विक्रम ठाकरे जे आहेत ते अमित शहांना भेटलेले आहेत. त्यांना अधिकार आहे. एक जनप्रतिनिधी म्हणून आणि एक नागरिक म्हणून सुद्धा काकडेंनी त्यांची भूमिका मांडली.